कबीरी आहे जास्त आहे. बैल मजाक बी सही होती. मग ते तुमच्या डोक्यातलं म्युझिक समजा तुमचे एक्सप्रेशन जे बिघडेल शे का वाईट शे का सांग बरं मामा. मी एवढा वाईट शे का बिघडेल चांगला 2000 काहीतरी 8-9चा विषय असेल तर तेव्हा तुम्ही म्हणजे एकदम कमी वय होतं तुमचं आणि तुम्ही त्यांनी मला मिमिक्री वगैरे करून दाखवायला लावली होती वेगवेगळे हिरो. नमस्कार मित्रांनो, एका नव्या प्रवासात सर्वांचं स्वागत. तर आज म्हणजे ज्या दिवशी हे शूट मी करतोय त्या दिवशी गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर काहीतरी नवीन करण्याचा योग आलेला आहे. तर आता आपण चाललेलो आहे एका रेकॉर्डिंग स्टुडिओला. तर तुम्ही गाणं तर ऐकलं असेलच. त्या गाण्यात जे छगन मामाच्या आवाजातले जे डायलॉग आहे ते मी म्हणजे रेकॉर्ड करायला चाललेलो आहे. शूटिंग पण आता 1-2 दिवसात होईलच. तुम्ही तर पाहिले असेल कारण हा व्लॉग मी गाणं पडल्यानंतरच टाकणार आहे. तर पहिलंच गाणं आहे आपलं. पहिलंच गाण्यातलं काम आहे. रेकॉर्डिंग तसं डबिंग वगैरे मी केले पण गाण्यातलं जे डबिंग आहे तर ते आता फर्स्ट टाईम करतो आहे आणि गाण्यात काम पण पहिल्यांदाच करणार आहे आणि आयराणीत पण पहिल्यांदाच काम करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली सुरुवात जी होते ती खानदेशी आपले सुपरस्टार सचिन भाऊ कुमावत यांच्यासोबत आणि त्यांच्या चॅनलवर सॉन्ग पण येणार आहे. तर आत्ताच आपण कोवरच्या थोडं पुढे आलो आहे. दुपारचे झाले आता 12:15 आणि तापमान भरपूर आहे. गुढीपाडव्याचा दिवस एप्रिल महिना आहे. सोबत आहे आपल्या चेतन आणि मामा. तर त्यांना तुम्ही आधीच्या आपण ब्लॉग्समध्ये पाहिलेलं असेलच. तर आज नेमके ते नेरीला आलेले होते आणि मग आपल्याकडे पण काही गाडी नाही आहे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं मग तुम्ही तसे जाता जपावर मार्गे तुम्हाला शेंतुर्णीला सोडा. थोडा वेळ तुम्ही पण रेकॉर्डिंग वगैरे पहा आणि नंतर घरी जा. आता पोहोचलेलो आपण शेंदुर्णीत पण तोंड पूर्ण कोरडं पडलं आहे त्याच्यामुळे आता थोडीशी शिकंजी वगैरे देऊ आणि पुढे स्टुडिओत जाऊ. असं आहे स्टुडिओ वरती आहे. इकडे बसलेले आहेत आपले सचिन भाऊ. हे बसलेले आहेत दोघीकडे. इथं चालतं आपलं जे पण खानदेशचे फेमस सॉन्ग आहे ते इथूनच आपण तयार होऊन आपल्यापर्यंत पोहोचतात. रे मामा तुझी पोर मी ते तू जसं पोहोचतो तशा पद्धतीने समजा मामा नाही नक्कल करतो कर बाचा. आता तर बिलकुल बी देणार नाही. मग तो घंटा नावाचा टाकू ते ताईंचा येतो. अरे भाऊ म्हणा पोऱ्या चांगला. अरे भाऊ म्हणा पोऱ्या चांगला धंदा करस. बहीण नोकरी का दिले सांग ना. नोकरी का सांग ना नोकरी का. हा सांग ना. आहे मम्मी तो डॉलर घेऊन हा थोडा मोठा डॉलर घेऊन. अरे मामा धंदा पाणी मम्मी एवढा कमाडच नोकरीवाला बी फिक्का पडतील म्हणा पुढे काय लाई दे नको या पोरीवालाच नाही नोकरी शेका. हे डायरेक्ट कोणाला बी हाच विषय येतोय नोकरी आहे का. कारण नोकरीवाले तो कंपनीत का लागेल आहे ना. हे तुम्ही तुमच्या आवाजात घेणार आहे का तुमच्या. हा मी म्हणजे जास्तीचा आवाज होईल म्हणजे हे याच्यात रियालिटी आहे. कारण या पोरीवाल्या सगळ्यांचा तोच विषय नोकरीवाल्या शिवाय कोणी विषयच नाही करत. खरी ती गोष्ट. हा ते एक विषय आपल्याला ओरिजिनल विषय. बाकी तुझ्या डायलॉग मध्ये दम ठेवणार आहे. कारण लिरिक्सिंग मध्ये माझ्या टाइम चालला जातोय पण तुझ्या ऍक्ट जो दाखवलाय तो डायलॉग आपल्याला दाखव. सिम्पल सोबर आहे सगळं एकदम व्यवस्थित. फक्त आता डॉलरचं पहिलं डॉलरचं मी काय म्हणतो मी सुरुवातीला येतो घर बंद राहतो ते मी मामा मामा दरवाजा ठोकतो मग तू इथे एंट्री त्याच पद्धतीने ते हसणं चालणं या काही गोष्टी आपल्या खातो वाजा. मग अजून पण नाही देणं आम्हाला लई थकून गेलो मी पोरी पोहून. त्याच्यानंतर आता तू विचार कर की तुला डायलॉग कोणता पाहिजे त्या ठिकाणी का. आपला डायलॉग मराठी असे याचे ना तावडीचे ना. तावडीत मी बी तावडीतच घेईन. हा विद्यात आयरन. हा जे ज्याचे ओरिजिनल लँग्वेज आहे तसे तडून समजा मी भाषा ये हो हे बाय 1.5 किलो बटर आलेले बद्ध तू का खाद्दी पोरगीचा विषय दी असं काहीतरी चालतं. अजून दुसरं कारण इंट्रो आहे आपला तो इंट्रो म्हणजे स्टार्टिंग आहे. तरी तर लगेच तो काही प्रश्न विचारू शकत नाही. नोकरीन ते तर पुढे राहतील ते पुढे. आपण त्याला इतिहास दाखवायचा का थोडासा कसा भाषाचा का
मी म्हणजे इतिहास म्हणजे कसं की नाही का, म्हणजे मी पहिले बी जाऊन म्हणजे पहिले बी तुला मागेला गेले पण ते देतच नाही, पण मी हा. फिरून फारून परत ते आजच येतो. म्हणजे त्या डायलॉग मध्ये सांगतो मी, त्या डायलॉग मध्ये म्हणजे सिच्युएशन काय आहे की मग मी तुझ्या आता मागे लागेलच होतो, पण तू नाहीच म्हणत होता, तर मी अजून परत फिरून सगळीकडे फिरून परत तिथे झाला. परत तिथे तिथे झालो बुवा. म्हणजे परत तू बुवा तुला तर मी नाहीच सांगत होतो ना पहिल्यापासून, तू मला त्या बहिणीवर बी येऊ शकतो की जसं काय माझ्या बहिणीचा तर स्वभाव मला चांगलाच माहिती ना, मले झाली नाही माझ्या पोरले का विन बापो असं काहीतरी. नाही तर मग माझ्या बहिणीला देऊन पस्तावलो बा मी तुमच्या घरात, आता लेखीले बी देऊ का कोडे नाही घंटा घंटा देऊन काहीतरी वेगळा नाही हा घेणार. घंट्याला ते करणार. हा चालेल ना आता व्हिडिओला मी बहिणीवर बी त्या वेगळा हे भाऊ, कारण आपली बहीण जरा हे आहे ना, डेंजर डेंजरस आहे ना. पर ते तू टाईप वाचव का आणतो हो दे ना मामा पोर कथीचा डायलॉग घ्यायचा ताईचा कसा का रे देणार रे, हा काय भारी बरस काय कमीच आहे म्हणा पोऱ्या मा. हा तुमचा आता झाला का? मग मामा म्हणे किंवा बघित कबिरी आहे जास्त आहे. हा चालतो लय शिल्लक आहे. कबिरी आहे लय शिल्लक आहे. हा अजून डायलॉग काय घेणं एक अजून त्याला जॉईन आणि ते तुम्ही तिथे म्हणता ना समजा की बा आता मामा काय म्हणतो काय म्हणतो बस. काय कमी शर म्हणा पोऱ्या मा दी टाकणं देणार आहे काय बारीवर राही ना, काय बरं राही ना, काय बारीवर राही ना, काय कमीच आहे देणार आहे दी टाकणार आहे काय कमीच आहे म्हणा पोऱ्या मा. काय बोलला तुझ्या अडायला? हा काय काय कमी शे म्हणा पोरा बैठ कबीर आहे बैठ कबिरी आहे माहिती का मी वय ऐकतो तुले कारण की वय ऐकतो ना. बहीण कमी नाहीये, शिल्लक आहे ना, शिल्लक आहे का जास्ती म्हणा कबिरी आहे तुला पोऱ्या कबिरी आहे जास्ती आहे. आयरन नो घेऊ आपली त्या पोऱ्या नाही आपलंच ना कमी नाही आहे जास्ती आहे त्या पोऱ्यात कमी नाही जास्ती आहे. शिल्लक म्हणजे फक्त ते बा स्वभावानं शिल्लक असेल बा एवढंच होतं. जास्ती आहे म्हणजे काहीतरी बा एकदम व्यसनाधीन असेल किंवा काही असं अर्थ येईल शेवटी असं घ्या सांगा समजा नाही नाही म्हणलं एवढ्या मग शेवटी ताई म्हणेन की हे बाय मग काय करतो भाऊ मग नाही देत का मग हिस्सा देऊन टाक प्रॉपर्टीमध्ये. मला एक सांग तुने वाले पोरगी दे नाही का म्हणे प्रॉपर्टी मध्ये हिस्सा दे नाही मग तो बैल मजाक बी सही होती मुद्दा म्हणून राहिलो तुम्ही मला का दिसत एवढा सोड्यासारखा पोरगी आहे म्हणून पाय वो छगन पोर देत नशील तर मला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा दे. हे बाय वो छगन एक तर पोरगी दे नाही तर प्रॉपर्टी मध्ये हिस्सा दे मगन. हा मग लगेच मामा बाई काही आलं तुला ये कर त्याचा ताई ताई पाय वो छगन पोर दे नाही तर प्रॉपर्टी मध्ये हिस्सा दे मगन. पोर देतो का प्रॉपर्टी मध्ये हिस्सा देतो मग? हा म्हणजे छगनले मगन ते असं पोर देतो का प्रॉपर्टी मध्ये प्रॉपर्टी मध्ये हिस्सा देतो मगन असं कर ते मगन आहे का असं म्हणता. मला एक सांग छगन पोर देतो का प्रॉपर्टी मध्ये हिस्सा देतो मगन. तो आयरन मॅच होतो पण तो मगन ना होत असेल ना मग म्हणतो आपण मगन म्हणतो कारण ते बी समजा छगनची बहीण तावडीमधूनच आयराणी मध्ये जायले
त्याच्यामुळे तिचे बी काही 1-2 शब्द येऊ शकतात. काय बोल शकन परदेश का प्रॉपर्टी मग हिस्सा देस मग तो लय जोडेल वाटतोय तो, म्हणजे नाही तर मग सुरुवातीला असं मला एक सांग शकन असं. मला एक सांग छगन, ह्या डायलॉग तुझ्या तोंडूनच शोधतो परदेश काय हिस्सा देस मगन. तिच्याकडून करून घे. मला एक सांग छगन, परदेश काय हिस्सा देस मगन. पाय बोल शकन आता गेलो पाय बोच. नाही तर मग एक सांग छगन, एक सांग एक सांग छगन, परदेश काय हिस्सा देस मगन. प्रॉपर्टी मा हिस्सा देस मगन. परदेश बाई काय आलं तुला ये गन. आता मैं आता एक घेऊन घेणं पडेल मिळाला तो हा किंवा आता गेले गोत्यात हा, गुतवलं हा. लोकांना. काय आदला गड्या बहीण नाही गन. मी तर मजाक काय दे, काय मी तर मजाक करू. हा बैल मजाक देव वाटतं असं मी तुमच्याकडे बोल हा, हा. भाषा बैल मजाक देव वाटतं. आज बिन काल मी तुमच्याच घरी आलाय तिले. मला का माहित नाही बाबा असा का सोड्यासारखा आहे. मग तडून परत उठायचं गाणं लगेच. मग ते तुमच्या डोक्यातलं म्युझिक समजा तुमचे एक्सप्रेशन जे की असं म्हणलं मामा आज बी काल बी तुमच्याच घरी आलाय तिले. मी पाहिली बाबा असा किती सोड्यासारखा आहे. मग लगेच तुमच्या मनात ते एकदम ढॅडँग ढॅडँग ढॅडँग. तिथे म्युझिक लावून हा काहीतरी करू तिथे का म्हणलं बहीण नाही का बाच बहीण गेलं मजाक मजाक बिन भाषा बैल मजाक देव वाटतं. हा मजाक सैन्य होत वाटतं. हा मै पोरता आज बिन काल बी तुमच्याच घरी आहे ना काय. मै पोरता आज बी काल बी तुमच्याच घरी आला रे. आज ना काल आज नका मै पोर आज ना काल तुमच्याच घरी येणार रे. नाही तर मग ते मै पोर येणार आहे ते कट करून सन डायरेक्ट मी का मला का माहित नाही मा भाषा का सोडण्यासारख्या 2च लाईन आहे. हा मग तरी तुमचे एक्सप्रेशन समजा एकदम सॅड मधून लगे एकदम हॅपी मध्ये. मै पोर ती लाईन वर लावून बरी झाली म्हणते जगन मामा न पोरा दीन मन लगन जमाडी गईन लास्टले ना हा लास्टचा स्टँड आहे एक पॉझिटिव्ह घेणं पडेल. मी जास्ती तू बी का काही कमी आहे तिच्यावर बी काहीतरी टाकल ना. वाढते मग लाईन. तू बी का काही कमी आहे बाई दाखवून गेलं मग याचा दाखवत नाही आता घंटा. नाही तर मग तेवढं शॉर्ट मध्येच चांगलं वाटलं असतं ते. कमी नाही जास्त आहे मग नाही देत घंटा. हा. शेजारी पाजारी चारच पोऱ्याने लाईन चांगली शेका पोऱ्याले काही शोक पाणी शेका. किती मिनिट डॉलर सांग बरं मामा मी एवढा बिघडेल शका. हा एवढा बिघडेल शे का. ते लोक मला वैकता नाही पण तू तर वैकतो ना. अरे भाषा ते वैकतारी भरून दे तारी तुले. मग तू तर ते अरे वैकतो ना तुला म्हणून तर देत नाही. बिघडेल शका वाईट शका सांग बरं मामा मी एवढा वाईट शका का बिघडेल. बिघडेल चांगला. आता तू यालाच डॉलर घेऊ EMI झाला ना मग ताईचा नाही घेऊ आपण हो का तिचा घेतो सांग बरं भाऊ मना पोर एवढा बिघडेल शका. नाही तर मग आता हे समजा पोऱ्यानं म्हणलं त्याला हाव रे सांग रे हाव बिघडेल शे का. तुले पण मग तो डायलॉग नाही मॅच होणार होती. का तिचं नुसतं सांग बरं मग असं करतो. हा सांग फक्त बरं त्याच्या डायलॉगला ती ना फक्त की हाव रे सांग बरं मग. सांग बरं मामा मी एवढा बिघडेल शका. नाही तर मग अरे भाषा मरू दे ते वैकता रे तुले. मग ताई म्हणे की ताई म्हणे तू तर वैकतो ना म्हणूनच तर देत नाही असं काहीतरी. तू एक अजून काहीतरी पंच पाहिजे आपल्याला म्हणजे जेवढं तुला बोलता येईल तेवढं. हा म्हणून तर कोणी देऊन राहिलं तुला पोर नाही ना बिघडेल नाही ना नाही ना बिघडेल नाही तू म्हणून तर तुला भेटून राहिली पोर म्हणून तर देऊन राहिलं तुला कोणी पोर
तू तर दे घंटा हम्म. हा असं करतो. म्हणजे प्रॉपर लाईन नाही आली ना मग तरी. तू सांग बरं मामा मी एवढा बिघडेल का? मग तू म्हणतो नाही ना बिघडेल नाही ना. बिघडेल थोडी तू. पुन्हा ऐकलं का 1-2-3 वेळेस गाणं? ते पूर्ण नाही होईल ना. अजून झालंच नाही का? नाही गाणं जर कच्चं काम समजा असं जे आता झालं की नाही तसं जर झालं तर मग ते मधले चुटके काय आहे ते लक्ष देऊन जातं ऐकल्यावर. हा ना. म्हणजे बुवा आपल्याला काय बोलायचं आहे समोर गाणं बोल काय आहे. आणि आता विषय काय आहे गाण्याचे शब्द तर त्याला समजले काय काय नाही. फक्त ते जे मध्ये मध्ये जे पंच आहे ना ते पंच महत्वाचे आहे. हो ना तर ते पंच कसे राहतात समजा आपल्याला त्या बोलावरच आधारित समजा आता हा ना, आपण ना. तिच्यावरच आधारित होतं ना ते. म्हणून तू 1-2 वेळेस ऐकायला पाहिजे होतं ते हे जे आता जेवढं व्हायलंय तेवढं. तुला ते घरूनच तयारीत आलं असतं मग तुझ्या लक्षात येऊन गेलं आणि आमचं काल रात्री संध्याकाळ रेकॉर्डिंग झालं. असं आहे का? हा, अजून ते तसंच आहे त्याला म्युझिक बी पुरं लावेल नाही त्याला जोडेल बी नाही. बरोबर. म्हणजे नाही तर गाणं बी काल झालं असतं त्याला पाठवून दिलं असतं पाहिजे याच्यावर तर विचार मग आपण आल्यावर पाहू. बरोबर. पहिल्यापासून EDJ ऑफिस आहे ना. हो आम्ही आलो होतो सुरुवातले. हा. त्याच्या पहिले तिकडे होतं. हा तिकडेच गेलो होतो मग आपण आहे ना. श्रीकृष्ण चौधरी सरांच्या इकडे. पहिले सरांकडे होतं. सरांकडे 1.5-2 वर्ष होतं 2007-8 मध्ये. बरोबर तिकडेच. तिथून मी बाजूला झालो. मग इकडे आपलं बस स्टँड आहे का बस स्टँडच्या मागे तिथे होतो. मी पाहिला इंटरव्ह्यू पूर्ण त्या आपला नितीन भाऊ न गेला. हा नितीन वाघ. दोन्ही भाग पाले म्हणजे मला बी बोलला होता तो. मग म्हणलं बा आता आता सचिन भाऊ सांगतो की मी अशी स्ट्रगल स्टोरी पासून मी इडलो आला मग स्ट्रगल चालू आहे मी काय आता तिथे म्हणलं इंटरव्ह्यू देऊन असं काहीतरी बदल झाला काही झालं तर द्यायला चांगलं वाटतं. मी पण तरी आता ते काम लोकांना आवडते ना. हम्म. नाव हो ना तो भाग वेगळा पण आपण लोकांच्या पुढे येतोय तो एक विषय वेगळा आहे. ते महत्त्वाचं. लोक ऍक्सेप्ट करताय ना आपल्याला आता हा. असं. हम्म. ते सगळं चांगलंच आहे. काहीतरी नवीन भेटलं लोकांना. हालाकी ते तिकडे पाहिजे जर ते अजून आपल्या त्या पट्ट्यात गेला असतं ना तर अजून तुला व्ह्यूज वगैरे चांगले भेटले असते. आपली भाषा आहे ती इकडचीच इकडून इकडे. हम्म. बरोबर. तुला जर टाइम लागत असला तर मग आम्ही निघा का? काय आहे का अर्जंट टाइम नाही लागणार. रेकॉर्डिंगला काही नाही फक्त लिहायला डायलॉग म्हणायला तर काही जास्त नाही. गरजच नाही. वन टेक रेकॉर्ड करून म्हणायला काही टाइम नाही लागणार फक्त हे आता एका ठिकाणचे राहिले फक्त ते तेवढंच. 15-20 मिनिटं लागतात. सखेना तटे विचारच पोऱ्याले नोकरी शेका तुमना पोऱ्या शिकेल शेका शेजारी पाजारी विचारच पोऱ्यानी लाईन चांगली शेका पोऱ्याले काही शोक पाणी शेका. सांग बरं मामा मामा मी एवढा बिघडेल शे का? अरे तू बिघडेली भाषा तू इथं काहीतरी त्याच्यापेक्षा मोठं आहे आला पाहिजे तिकडे. बिघडला असता तर सुधरावल्या गेला असता भाषा पण तू डायरेक्ट कामात होत जायला तर म्हणजे काहीतरी आता एखादी आडाऊ शब्द पाहिजे तिकडे. तुला फंडर आहे. हा भाषा बिघडेला असला तर आपण सुधरावून आणला असता तुला पण तू बिघडेलच्या पलीकडे ना तुला फंडर आहे भाषा. कसा नाही ना बिघडेल थोडी तू बिघडेल नाही तू म्हणून तर तुला कोणी पोर देऊन नाही राहिलं. डायरेक्ट बिघडेल तू इथं तुलाही सज्जन आहे म्हणून तर कोणी देऊन राहिला पोर. मग ही म्हणते मग तू तर दे भाऊ घंटा हा असं येईल बरोबर. तर मॅच घंट्याला भेटेची तिथे. हा घंटा अड्डा लगेच त्याला घंट्याला लागूनच एकदम जोरदार लागेल बीट घंटा टांग असं तिथे टाकू आपण हा. तसं. मी घंटा तू तर दे भाऊ मी हा घंटा हा घंटा तुला घंटा म्हटलं तो घंटा नुसता घंटा घंटा असं केलं का घंटा आणि असं करून द्यायचं फक्त. हा तो एक आपण तो बेल वाजवू त्याच्या. हा एवढं बिघडेल शका. सांग हा, बरं, तो ना बिघडेल का? नाही तू बिघडेल कुठे आहे
तू तर लय सज्जन आहे रे भाऊ बरोबर एवढे काय होतं आपलं म्हणून तुला कोणी पोर देऊन नाही राहिलं म्हणून तू तर लय सज्जन आहे रे भाऊ बरोबर तर कोणी पोर देऊन नाही राहिलं तुले हा मग तू तर दे बापा तू तर दे हम्म. हा तू म्हणून होतो त्या हा हिशोबाने छगन मामा तुम्ही पोरते गेले असं वरतून वर म्हणजे बाहेरचाच घेणं पण डॉला गेले कसा खरे ते खरे ना अशा पोरांले देणी राहतं काय बी कारण सांगता लोक लोकांचं काय बरोबर घेतो रे भाऊ तू हा हे लोकांना नाव ठेवतोय पण स्वतः देत नाही हा अशा पोरांले कोण देणार हो म्हणून काय बी कारण सांगता लोक हा लोकांचं काय बरोबर घेतो भाषा लोक असेच लोक चांगले नाही निघाले भाषा मग परत तसंच झालं का मग तू तर चांगला आहे रे बाबा तू तर दे ना हा घंटा हा तू तर चांगला आहे ना भाऊ हा हा ना लोक लय मनावर घेतो भाषा लोक असेच भाऊ लोक चांगले नाही निघाले लोक पण मा भाऊ लय चांगला आहे तू देशील ना भाऊ म्हणजे एकदम मस्का लावून आलोय बा लोक चांगली नाही भाषा लोकांचं काम मनावर घेतो भाषा लोक असेच आहे लोक चांगली नाही हा पण मा भाऊ लय चांगला आहे तू देशील ना रे भाऊ हम्म. भिकाबाई लोक चांगली नाही लोक असेच आहे मला भाऊ लय चांगलाच आहे तू तर देशील ना रे भाऊ मग देतो ना असं म्हणून. मग देतो ना पोर हा बहीणचा हा. तिथनं भाऊ म्हणा भाऊ लय चांगलाच आहे म्हणा भाऊ लय चांगलाच आहे हा कोण बहीण मी का हा. घंटा म्हणा भाऊ लय चांगलाच आहे कोण देतो ना रे भाऊ मग देतो ना रे भाऊ मग देतो ना मग पोर देतो ना मग पोर देतो ना रे भाऊ मग असं काय देतो ना रे देतो ना रे भाऊ मग देतो ना रे भाऊ मग पोर हा कोण बहीण मी का घंटा हा हा नाही का आपण ऍक्ट करतो तो ऍक्ट काहीतरी विचार करून करतो एखादी 2 फुटेचा स्टेप का स्टेप डान्स नाही हा ते तर डान्स त्याच्यात नाहीच्या बरोबर आहे, किंवा असला की तो असाच गावठी पण पण जो ऍक्ट राहतो ना की जसं नाही काहीतरी मी तिला पाहतोय तू अशा काहीतरी थीम मी उठून सांग लगेच पडदा ओढून घेत जाईन हा असं जाऊन असं पडद्यातून असं पात राहीन मी उठून लगेच जाऊन सांग पडदा ओढून घेत जाईन असं काहीतरी असे 2-3 गोष्टी करू आपण घेतो मग हा पाहू अजून काही वाटलं तर सकाळी करू आपण काल शूटिंगचं चालेल ना. पहिले शूटिंग कुठं राहीन इथेच म्हणजे लोकेशन कोणतं आहे? इथे आज पाहुणे आपल्याला साधं राहील ते गल्ली घरामध्येच कोणाच्या तरी हा. आता मी म्हणतो मामा हम्म. मामा छगन मामा काय होतो बाबा असा काय होतो बाबा असा अजून एकदा काय होतो बाबा असा काय होतो बाबा असा काही दी टाकणार होती नको काय बरोबर त्याने मना पोर मना काय काय कमी मना पोरा माया पोऱ्या बहीण कमी नाही जास्ती हसून हसून घेऊन टाइम घेऊन थोडा असं घेतो तुला बैल वल्ल कमी दे त्या पोऱ्यात मग जास्ती आहे बैल वल्ल कमी दे त्या पोऱ्यात जास्ती आहे का मग देणारे पोर नुसता घंटा घेतोय का काय घेतोय ओळख काय त्याच्या आधी ती म्हणजे बहीण काही कमी
तुझीच लाईन आहे, मग ते म्हणते मग देणार आहे भाऊ. मी कवा येत हम्म. गड्डा असं घेता. बर मी कवा येत गड्डा. हा माहिती आहे बरं. मी कवा येत घंटा. मी नक्कल करतो का माझा? मी नक्कल करतो तू आता तुला पोर दे कावे गड्डा. मी नक्कल करतो का माझा तू? हा मी नक्कल करतो. असं घेता. बाई नक्कल करू ना असा तर आता तुला पोरगी दिली घंटा. दोनदा देतो तू. मी नक्कल करतो. बाई नक्कल करू ना असा तर हा तुला पोरगी का भाषा घंटा. एक काम करू ना, इथे होईल नाडवायला लोकांना कामं नावलं तू भाषा. लोक असे लोक चांगले नाही. तुम्ही मामा मग तू देणार आहे पोर. तुम्ही नक्कल करता का वाचा तू? हा किती मिनिट असं म्हणता तुम्ही नाही तर मामाला म्हणलं लोक असेच म्हणजे तो म्हणतो मामा भाषाला म्हणलं किंवा मग बहिणीला म्हणलं असं म्हणत राहतो ना. म्हणजे ते समजलं पाहिजे बा की नक्कल करतोय बा. आणि मग तर आता मी तर याच्यातच आहे बरोबर. हा अचानकच मी त्या पद्धतीचं हसणं किंवा त्या पद्धतीचं ते बोलणं तो एक डॉलर टाकेन देणं काय राहतं की तू देणारे मामा तुझी बोल एवढं राहिलं की म्हणजे तुम्ही ते एकदम प्रॉपर तसं की लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की नक्कल करतोय बा. नक्कल म्हणजे असं हसून वगैरे ते म्हणजे सहज नाही का आपण नाही का सहज नक्कल केलं देऊ टाकला बाबा रे असं. सेम तर नाही होणार पण मग ते हा पण नाही पण फक्त समजायला पाहिजे. सेम नाही झालं पाहिजे. तू तर लय सज्जन आहे रे बा भाषा. वरून तर लोक पोरगी देऊन आणली तुले. तू ना काय तू बिघडेल नाही असं काही होतं का ते. तू नाही बिघडेल भाषा. तू लय सज्जन आहे वरून तर लोक पोरगी देऊन आणली तुले. असं तू ना तू बिघडेल नाही भाषा. तू लय सज्जन आहे वरून लोक पोरगी देऊन आणली तुले. मी कवा येत घंटा. मी कवा येत घंटा. मी कवा येत घंटा. मी कवा येत घंटा. लोकांचा काय मनावर घेतो रो वाचा. लोक असेच आहे. लोक चांगली नाही. तू तर चांगला आहे मग मामा. तू तर दे. मी कवा येत घंटा. व्यवस्थित दिले का तो घंटा का असू नको तिथे. मी आता ठीक आहे. मी कवा येत घंटा. ठीक आहे ना. सिरियस पाहिजे मी आता तिसरा शगन 4 days प्रॉपर्टी मग हिस्सा देत मग काय आणलं गडा बहीण नाही थोडासा बाजूला जाऊन ना म्हणजे असं थोडा बाजूला बोलता असता ना. हा म्हणजे बहीण नजडी 2 हे जोड्या ना छगन पोरदेस का प्रॉपर्टी मा हिस्सा देस मगन काय आदलाकडे वैद्य ही गन म्हणजे ते बहीण द्यायलाच लागून सन या मग काय आदलाकडे वैद्य ही गन. अच्छा बघितले मजा संगीत वाटतं. आज ना काल तुमच्याच घरात येणार आहे. आज ना काल तुमच्याच घरात येणार आहे. येणार आहे ना. बस तेवढंच आहे का. काय आणलं गड्या वैद्य हे गद. भाषा बैल मजाक सही देवत वाटतं गाडी. बैल आज ना काल तुमच्याच घरात येणार आहे. मामा उन्हा ठिकाण झालं ना. तर मित्रांनो आज आपण आलो होतो सचिन भाऊंकडे आणि रेकॉर्डिंग तुम्ही पाहिली कशा पद्धतीनं झाली. आणि जे ओरिजिनल सॉन्ग आहे जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते पण जाऊन पहा. चॅनलवरती आलेलं आहे सचिन भाऊंच्या.
तर सचिन भाऊ आणि आमची जी पहिली भेट झाली होती ती त्यांना नाही आठवणार. मग आठवते. श्रीकृष्ण चौधरी सरांकडे हा, ते हा, सरांचा बसले होते. 2000 काहीतरी 8-9चा विषय असेल तर. तेव्हा तुम्ही म्हणजे एकदम कमी वय होतं तुमचं आणि तुम्ही त्यांनी मला मिमिक्री वगैरे करून दाखवायला लावली होती बरोबर. वेगवेगळ्या हिरोईनची. हा, 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 हा. तुम्ही तिथे ते टेबलवरती बसलेले होते. बरोबर. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सावकाराचा पोर आरामखोर म्हणून एक हा, चित्रपट 16 करतोय. वर्ष झाली निवृत्ती त्या गोष्टी. हा, मग तेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो. तर ते बोलले होते मी याच्यात काहीतरी जर असलं तर मी तुला तसं कळवेन. त्यांनी नाव वगैरे लिहून घेतलं स्क्रिप्टवर माझं. बरोबर. झालंय म्हणे सर्व फायनल झाले. तर त्याच्यानंतर आता 16 वर्षानंतर डेट झाल्यानंतर आता पहिल्यांदा एकत्र काम करायला मिळालं मला भाऊंसोबत. काम करण्याचा योग आला. आणि काय चांगला कलाकार आहे आमच्या जामनेर तालुक्यात आहे, आमच्या जवळचा आहे. त्याच्यामुळे चांगल्या कलाकाराला कुठेतरी अजून चांगला वाव भेटला पाहिजे. तो तर त्याच्या मेहनतीनं चांगलं करतोच आहे. पण आता एक आपल्या सचिन कुमार युट्यूब चॅनलवर आपण हे गाणं केलंय, छगन मामा तुम्ही पोर देना. तर खूप सुंदर काम निवृत्तीने पण केलंय त्याच्यात. तर जाऊन बघा सचिन कुमार युट्यूब चॅनलवर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.